नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्मार्ट लर्न एज्युकेशन या चॅनलमध्ये. तर आज आपण मराठी व्याकरणातील शब्दांच्या जाती हे पाहत आहोत. तर आज आपण यामधील एक प्रकार पाहणार आहोत, तो म्हणजे क्रियाविशेषण. तर क्रियाविशेषण म्हणजे क्रिया कशी, केव्हा, कोठे आणि किती प्रमाणात घडली हे सांगणारा जो शब्द आहे, त्याला आपण काय म्हणायचं असतं? क्रियाविशेषण. तर चला मग सुरुवात करूयात. तर सर्वात प्रथम आपण क्रियाविशेषण म्हणजे काय आणि त्याची व्याख्या पाहणार आहोत. क्रियापदाची विशेष माहिती सांगून क्रियापदाची त्याची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला काय म्हणायचं? क्रियाविशेषण असे म्हणतात. तर क्रियाविशेषणाचे आपण खालील प्रकार पाहूयात. एक नंबर आहे कालवाचक क्रियाविशेषण अव्यय. 2 नंबर आहे स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय. 3 नंबर आहे रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय आणि 4 नंबर आहे संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय. असे क्रियाविशेषणाचे एकूण 4 प्रकार पडतात. तर आपण क्रियाविशेषणाचा पहिला प्रकार म्हणजेच कालवाचक क्रियाविशेषण अव्यय हे पाहणार आहोत. तर त्याची व्याख्या पाहूयात. या क्रियाविशेषणावरून क्रिया केव्हा घडली, किती वेळा घडली किंवा किती वेळ घडली याचा बोध होतो. यालाच काय म्हणायचं? कालवाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. तर कालवाचक क्रियाविशेषणाचे 3 उपप्रकार पडतात. ते आहे, एक नंबर आहे कालदर्शक, 2 नंबर आहे सातत्यदर्शक आणि 3 नंबर आहे आवृत्तीदर्शक. असे 3 कालवाचक क्रियाविशेषणाचे उपप्रकार पडतात. कालवाचक क्रियाविशेषणाचा आपण पहिला प्रकार पाहणार आहोत. तो आहे कालदर्शक. तर त्याची व्याख्या पाहूयात. ज्या क्रियाविशेषणाद्वारे क्रियेच्या काळाचा बोध होतो त्यास कालदर्शक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. उदाहरणार्थ आता, आधी, तूर्त, हल्ली, दरसाल, उद्या, परवा, लगेच, तेव्हा, दरमहा, पूर्वी, मागे इत्यादी. हे काय आहेत? उदाहरण आहे. तर 2 नंबर आहे सातत्यदर्शक. तर याची व्याख्या पाहूयात. ज्या क्रियाविशेषणावरून क्रियेचे सातत्य दिसून येते अशा क्रियाविशेषणाला सातत्यदर्शक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. तर उदाहरणार्थ नित्य, सदा, सर्वदा, सतत, नेहमी, दिवसभर, अद्यापि, आजकाल इत्यादी. 3 नंबरचा प्रकार आहे आवृत्तीदर्शक. तर याची व्याख्या पाहूयात. ज्या क्रियाविशेषणावरून तीच क्रिया पुन्हा घडत राहिल्याचा बोध होतो अशा क्रियाविशेषणाला आवृत्तीदर्शक क्रियाविशेषण असे म्हणतात. उदाहरणार्थ वारंवार, फिरून, पुन्हा पुन्हा, दररोज, सालोसाल इत्यादी. क्रियाविशेषणाचा दुसरा प्रकार आहे स्थलवाचक क्रियाविशेषण. तर याची व्याख्या पाहूयात. या वाक्यामधील ज्या क्रियाविशेषणाद्वारे क्रियेचा स्थळ किंवा ठिकाणाचा बोध होत असेल तर अशा अव्ययास स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. यानंतर आपण पाहूयात स्थलवाचक क्रियाविशेषणाचे काही उपप्रकार पडतात. ते खालीलप्रमाणे. एक आहे स्थितीदर्शक आणि 2 नंबर आहे गतिदर्शक. असे 2 प्रकार पडतात. स्थलवाचक क्रियाविशेषणाचा आपण पहिला प्रकार पाहूयात. स्थितीदर्शक. या क्रियाविशेषणावरून क्रियेचे स्थान दिसून येते. उदाहरणार्थ येथे, तेथे, जेथे, खाली, वर, कोठे, मध्ये, पलीकडे, अलीकडे, मागे, पुढे, जिकडे, तिकडे, सभोवार, चोहीकडे, सर्वत्र इत्यादी. ही काय आहेत? स्थितीदर्शक म्हणजे स्थिती दाखवते. तर 2 नंबरचा प्रकार आहे गतिदर्शक. तर या क्रियाविशेषणावरून क्रियेची गती दिसून येते. उदाहरणार्थ इकडून, तिकडून, दूर, लांब, तेथून, मागून, पुढून, वरून, खालून इत्यादी. ही काय आहेत? गतिदर्शक.
तर क्रियाविशेषणाचा तिसरा प्रकार आहे रीतिवाचक क्रियाविशेषण. तर याची व्याख्या पाहूयात. या क्रियाविशेषणावरून क्रिया घडण्याची रीत किंवा क्रिया कशी घडली ते व्यक्त होते. या क्रियाविशेषणाला रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. परत रीतिवाचक क्रियाविशेषणाचे 3 प्रकार पडतात. ते खालीलप्रमाणे बघूयात आपण. 1 नंबर आहे प्रकारदर्शक, 2 नंबर आहे अनुकरणदर्शक, 3 नंबर आहे निश्चयार्थक असे 3 प्रकार पडतात. तर 1 नंबर बघूयात प्रकारदर्शक. या क्रियाविशेषणावरून क्रियेचा प्रकार दिसून येतो. उदाहरणार्थ असे, तसे, कसे, उगीच, व्यर्थ, फुकट, आपोआप, मुद्दाम, हळू, सावकाश, जलद इत्यादी. हे काय आहेत? प्रकारदर्शक. तर 2 नंबरचा प्रकार आहे अनुकरणदर्शक. तर या क्रियाविशेषणावरून क्रियेचे अनुकरण दिसून येते. उदाहरणार्थ झटकन, चमचम, पटकन, पटपट, गटगट, टपटप, बदाबद इत्यादी. 3 नंबरचा प्रकार आहे निश्चयार्थक. तर या क्रियाविशेषणावरून क्रियेचा निश्चयार्थक दिसून येतो. उदाहरणार्थ खचित, खरोखर इत्यादी. क्रियाविशेषण अव्ययाचा चौथा प्रकार पाहणार आहोत. तर तो आहे संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय. तर त्याची व्याख्या पाहूयात. ज्या शब्दाद्वारे क्रिया किती वेळा घडली किंवा क्रियेच्या परिणामाचा बोध होत असेल तर त्यास परिणामवाचक क्रियाविशेषण अव्यय किंवा संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. उदाहरणार्थ किंचित, जरा, काहीसा, थोडा, क्वचित, अत्यंत, अगदी, बिलकुल, मुळेच, भरपूर, बहुत, अतिशय, मोजके, पूर्ण इत्यादी. ही काय आहेत? उदाहरण, संख्यावाचक क्रियाविशेषणाची उदाहरण आहेत. तर व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.